नमस्कार, मी डॉक्टर वृषाली गर्दे, मानसोपचार तज्ज्ञ. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्ट्रेस आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं. तर स्ट्रेस हा एक खूप अविभाज्य घटक आहे आपल्या जीवनाचा. काहीही काम करायला घेतलं तर स्ट्रेस उद्भवू शकतो आणि आपण तो बदलू देखील शकतो. तर बघूया की कसं काय हा स्ट्रेस आपल्या लाईफमध्ये त्याचा रोल कसा आहे आणि आपण त्याला कसं बरं बदलू शकतो. आता स्ट्रेस म्हणजे काय? स्ट्रेस म्हणजे काय आहे ना, की शरीर आणि मनाची कोणत्याही मागणीला किंवा आव्हानाला दिलेली एक नैसर्गिक प्रतिक्रिया. द बॉडीज नॅचरल रिस्पॉन्स टू एनी डिमांड और चॅलेंज. म्हणजे ते फिजिकल चॅलेंज असू शकतं, इमोशनल चॅलेंज असू शकतं किंवा सभोवतालच्या वातावरणातलं एन्व्हायरमेंटल चॅलेंज असू शकतं. तर स्ट्रेस हा प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असतो. स्ट्रेस म्हणजे ट्रिगर आणि माइंड आणि बॉडीचा त्या ट्रिगरला असणारा रिस्पॉन्स म्हणजे स्ट्रेस. ठीक आहे. तर एकच परिस्थिती कोणाला स्ट्रेस तर कोणाला अपॉर्च्युनिटी वाटू शकते. स्ट्रेसमध्ये अक्यूट स्ट्रेस असतो, तो तात्पुरता असतो. परीक्षा किंवा डेडलाईन हा जो स्ट्रेस असतो तो अक्यूट असतो. क्रॉनिक म्हणजे दीर्घकालीन चालत आलेला सततची आर्थिक परिस्थिती, नातातला ताणतणाव हा झाला क्रॉनिक स्ट्रेस. आणि एपिसोडिक स्ट्रेस म्हणजे वारंवार येणारा काळजी वाटणं किंवा एखाद्या गोष्टीची अनप्रेडिक्टेबिलिटी वाटणं हा असतो एपिसोडिक स्ट्रेस. आता माझ्यासाठी स्ट्रेस केव्हा होतो? मन, शरीर आणि भावना. अतिविचार, ओव्हर थिंकिंग मध्ये होतो का बरं? तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा की तुमच्यासाठी स्ट्रेस केव्हा होतो? जेव्हा मन अतिविचार करतं, गोंधळलेलं वाटतं आणि स्ट्रेसमुळे तुम्हाला अजून ओव्हर थिंकिंग वाटतं, अजून कन्फ्युजन, नकारात्मक विचार येतात. तर हे एकमेकांमध्ये डिपेंडेंट आहे की स्ट्रेस केव्हा होतो, जेव्हा मन अस्थिर असेल आणि अस्थिर मन अजून जास्त स्ट्रेस निर्माण करतो. तर मनामध्ये अतिविचार, गोंधळलेलं वाटणं, नकारात्मक विचार, एकाग्रता कमी होणं, भीती किंवा चिंता वाढणं. शरीर शरीरामध्ये डोकं दुखणं, छाती जड वाटणं, झोप कमी किंवा जास्त होणं, थकवा आणि फटीग. पचन पण बिघडतं. भावनांमध्ये काय होतं बरं? चिडचिड होणं म्हणजे इरिटॅबिलिटी, रडू येणं, एकटं वाटणं, सहन नसणं, भावना दाबून टाकणं. तर अशा प्रकारचे स्ट्रेस आपल्या ह्याच्यावरती होतात. आता त्याची कारणं कुठली कुठली आहेत बघूया. कुटुंब आणि नाते, फॅमिली अँड रिलेशनशिप्स, घरातली भांडणं, नात्यातला ताणतणाव, सततचं मिसअंडरस्टँडिंग किंवा एकटेपणा. नंबर 2, करिअर, वर्क आणि करिअर, जॉब प्रेशर, डेडलाईन, बॉस किंवा कलिग्स यांचा ताण. तर कामामुळे खूप स्ट्रेस आजकाल आपण पाहायला आपल्याला मिळतं. आर्थिक ताण, फायनान्शियल स्ट्रेसही खूप आहे, कारण की काही लोन्स असतात, कर्ज, खर्च उत्पन्न करत असतात. आरोग्य, हेल्थ इश्यूज, स्वतःचं, घरच्यांचं आजारपण. सोशल मीडिया, तुलना करणे, फिअर ऑफ मिसिंग आउट, नकारात्मक बातम्या. याच्यामुळे सोशल मीडिया प्रेशर सुद्धा आजकाल खूप वाढलेलं आहे, हे तुम्ही स्वतःही बघू शकता. एवढे लाईक्स मला मिळाले नाही, किंवा एवढ्या लोकांना शेअर व्हायला हवं होतं, किंवा एवढ्या लोकांनी हे बघायला हवं होतं, एवढे इम्प्रेशन्स हवे होते, एवढे सबस्क्रिप्शन्स हवे होतात. हे सगळ्यामुळे सोशल स्ट्रेस वाढतो. अपेक्षा, अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन, स्वतःकडून किंवा इतरांकडून अवास्तव अपेक्षा करणे. दैनंदिन जीवनात काय करायचं? सकाळी, दिवसभर आणि रात्री. सकाळी उठल्यानंतर 5 मिनिटं दीर्घ श्वास घ्यायचं, एकाग्रचित्त आपल्या श्वासावरती आणायचं. मोबाईल बघणं पहिला अर्धा तास तरी टाळायचं. सकाळी पोषक नाश्ता करायचा. उपाशीपोटी जास्त वेळ राहू नये. दिवसाचे 3 गोल्स ठरवा की ही कामं मला पूर्णच करायची आहेत. कृतज्ञता, एक गोष्ट लिहा ज्याबद्दल तुम्ही थँकफुल आहात, स्वतःबद्दल तुम्ही अप्रिशिएट. तर सकाळ ही अशी एक सकारात्मक, सकस आणि एक सकारात्मक, सकस आणि एक उल्हासपूर्वक सुरू करा. दिवसभर 90 मिनिटं काम.
मग ब्रेक. म्हणजे एक एक टाइम ड्युरेशन ठरवून घ्यायचं पोमोडोरो टेक्निक सारखा, की तेवढा वेळ आपण काम करणार आणि मग थोडा ब्रेक घेणार. दर तासाला 2 मिनिट श्वासाचा व्यायाम करा. दर तासाला ब्रेक घ्या, 2 मिनिटं श्वासाचा. दुपारी बाहेर फेरफटका करायला जा. एक नो म्हणणं जे जमत नाही. पाणी पिणं, हायड्रेशन खूप महत्वाचं आहे. तर दिवसभर आपल्याला ह्या गोष्टी करायच्या. तर रात्री झोपण्यापूर्वी 30 मिनिटं विंडा जर्नल, की आज चांगलं काय झालंय. स्क्रीन पूर्णपणे बंद करा झोपण्याच्या 1 तास आधी. हलकी स्ट्रेचिंग किंवा योगा करा झोपण्यापूर्वी. आणि उद्याची छोटीशी प्लॅनिंग करा. एक मी उद्या असणार आहे. यामुळे स्ट्रेस कमी होतो, कारण की प्रेडिक्टेबिलिटी असते. आपल्याला माहित असतं आपले गोल्स काय आहे, दुसऱ्या दिवशी आपण काय करणार आहोत. आणि ज्या गोष्टी आपल्याला जमणार आहेत त्या आपण त्याची प्रायोरिटी जास्त ठेवणार आहोत, किंवा ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामुळे फर्स्ट हाफ मध्येच जेव्हा व्यवस्थित प्लॅनिंग केलेलं असतं त्या फर्स्ट हाफ मध्येच गोष्टी पूर्ण होऊन जातात. तर स्वतःची काळजी कशी घ्यायची? 7 ते 9 तासांची झोपेची सवय ठेवा. झोपेचा स्कोअर किती आहे ते ठरवा. कमी असल्यास वेळ ठरवा, स्क्रीन बंद करा आणि रुटीन बंद. मेडिटेशन आणि श्वास. मेडिटेशन आणि श्वासामध्ये काही टेक्निक्स आहेत, जसं की 4-7-8 ब्रीदिंग. 7 काउंट श्वास आतमध्ये घ्यायचा, 7 काउंट होल्ड करायचा आणि 8 काउंट तो हळूहळू हळूहळू बाहेर सोडायचा तोंडाने. एक 5 ते 10 मिनिटं शांत बसून आपल्या शरीर आणि श्वासाकडे लक्ष केंद्रित करा, की काय चाललंय माझ्यामध्ये. आणि त्यामुळे तुमचं शरीर आणि मन एकाग्र व्हायला शिकतं, रिलॅक्स व्हायला शिकतं. आणि स्ट्रेस हा हळूहळू हळूहळू शरीरातून सुद्धा, शरीरातल्या पेशींमधून सुद्धा कमी व्हायला लागतो. आता मूव्हमेंट. आठवड्यातून 5 वेळा 30 मिनिटं चालणं म्हणजे योगा. व्यायामानं कॉर्टिसॉल कमी होतो, एन्डॉर्फिन सोडले जातात, नॅचरल स्ट्रेस रिलीफ मिळते. कॅफिन म्हणजे साखर कमी करा, ओमेगा 3 मॅग्नेशियम युक्त जेवण, पाणी भरपूर प्या. डिहायड्रेशन स्ट्रेस वाढवतो. ओके, या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर मदत मागणं ही शक्तीचं लक्षण आहे. आस्किंग फॉर हेल्प इज साइन ऑफ स्ट्रेंथ, नॉट वीकनेस. तर एकटं पडू नका. त्याला एकट्याने सगळे सोडवण्याचा प्रयत्न करू नका. सगळं आपण करायला हवं हा विचार सोडून दे. मदत मागणं म्हणजे कमजोरपणा नाही. मला कसलाही त्रास नाही असं दाखवणं बंद करा. आयसोलेशन स्ट्रेस कित्येकांना पटीने वाढवतो. त्यामुळे स्वतःला आयसोलेट करून घेऊ नका, ते पडू नका. कनेक्शन बिल्डअप करायला शिका. आपल्या आसपास आपल्या मैत्रिणी, आपले परिवार, आपले जे जवळचे असतात, आपली काळजी करतात, त्यांच्याशी कनेक्टेड राहणं. तर मदत कुठे मागाल? विश्वासू माणसांशी बोला. जवळचा मित्र हा सर्वोत्तम सपोर्ट असतो. प्रोफेशनल मदत सर्वात इफेक्टिव्ह असते. श्रद्धा, ग्रुप सपोर्ट, प्रार्थना ह्या खूप महत्वाच्या आहेत. 24 तास एक मानसिक आरोग्य सहाय्य हेल्पलाईन्स अवेलेबल आहेत. जर खूप कधी असा स्ट्रेस वाटला, तशा हेल्पलाईन्स वरती सुद्धा आपण कॉल करून आपल्या स्वतःला मदत मिळू शकते. तर जेव्हा स्ट्रेस जीवनामध्ये खूप जड होतो, तेव्हा मदत मागणं हेच शहाणपण आहे. आता तुमचा झोपेचा स्कोर बघूया आपण. 7 ते 9 तास जर तुम्ही झोपत असाल उत्तम आहे, स्ट्रेस कमी आहे. 5 ते 7 ठीक आहे, पण स्ट्रेस वाढू शकतो अशा. आणि 5 तासापेक्षा जर तुम्ही कमी झोप घेताय तर ते धोकादायक आहे. स्ट्रेस 3 पट वाढेल आणि स्ट्रेसमुळे होणारे जे शरीरावरती परिणाम आहेत ते सुद्धा 3 टाइम्स वाढतील. तर झोप कमी असल्यास काय करावं? एक वेळ ठरवा, रात्रीच्या 11च्या आत झोपा. स्क्रीन बंद, 1 तास आधी नो स्क्रीन. थोडं हलकं गरम दूध, कोमट दूध तुम्ही पिऊ शकता रात्रीचं. कोमट पाण्याने आंघोळ करू शकता. एक संथ म्युझिक लावून म्युझिक ऐकून, हे सुद्धा एक स्लीप हायजीन नावाचं एक रुटीन असतं, ते फॉलो करू शकता. की व्यवस्थित एकदम छान कोमट पाण्याने आंघोळ करणे, रूम स्वच्छ आहे की जिथे आपण झोपतो ते बघणे, तिथे हवा व्यवस्थित येते की नाही हे बघणं, हे खूप महत्वाचं स्लीप हायजीन. त्याच्यामुळे सुद्धा झोपेवरती खूप चांगला एक सपोर्ट आपल्याला मिळतो झोप चांगली येण्यासाठी. आणि डीप ब्रिदिंग झोपण्यापूर्वी. एकदम जेवण झाल्या करू नका, पण झोपण्यापूर्वी एक हलकं हलकं डीप ब्रिदिंग केलं, श्वासावरती लक्ष केंद्रित केलं, मोबाईलकडे न ठेवता, किंवा उत्तेजक बातम्या, व्हायलेंट वगैरे एक्साइटिंग मूवीज किंवा हॉरर मूवीज असले काही करू नका झोपेच्या आधी. तर झोपेच्या आधी दीर्घ श्वास घ्या, संथ म्युझिक ऐका, गरम पाण्याने आंघोळ करा,
हवा खेळती ठेवा रूम मध्ये, स्वच्छ रूम ठेवा आणि मन शांत ठेवा. आज दिवसभरात चांगलं काय काय घडलं, आज मी काय शिकले, या गोष्टींकडे लक्ष द्या. आता मेडिटेशन फॉर रिलॅक्सेशन अँड स्ट्रेस. तर आता मी हे अंक मोजेल आणि तुम्ही ही प्रॅक्टिस करा. ही 4-7-8 ब्रीथिंग, ठीक आहे. तर मी 4 काउंट्स मोजेल, तर तुम्ही 4 काउंट्स श्वासात घ्यायचा, 7 काउंट्स मी मोजेल तेव्हा श्वास होल्ड करून ठेवायचा, आणि जेव्हा मी 8 काउंट्स मोजेल तेव्हा तुम्ही श्वास तो बाहेर अगदी सावकाश तोंडाने सोडा. तर आपण हे 2 वेळा करूया फॉर डेमॉन्स्ट्रेशन, आणि मग तुम्ही एकदा हे टेक्निक शिकलात की तुम्ही स्वतःहून सुद्धा करू शकता. तर 4 अंक मी म्हणेन. श्वास आत घ्यायला सुरुवात करा नाकाने. 1, 2, 3, 4. आता श्वास होल्ड करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आणि हळूहळू हळूहळू श्वास बाहेर सोडा तोंडाने. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. वन मोर टाइम. हळूहळू श्वास आत घ्या नाकाने. 1, 2, 3, 4. श्वास होल्ड करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आणि हळूहळू तोंडाने तो हलका हलका श्वास सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आणि आता नॉर्मल श्वास घ्या. तर हा एक श्वासाचा रुटीन किंवा एक पॅटर्न प्रॅक्टिस करताना मला फरक जाणवला असेल. तर हा झाला श्वासाचा 4-7-8 ब्रीदिंगचा प्रकार. आता बॉडी स्कॅन मेडिटेशन मध्ये तुमचे डोळे हळूहळू बंद करा. शांत बसा. डोळे बंद करा आणि डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक अवयव फील करा. समजा तुमच्या डोक्याच्या भागात, चेहऱ्याच्या भागात कुठे ताण जाणवला, तर ते हळूहळू हळूहळू रिलॅक्सेशन फील करा. तुम्हाला मानेच्या इथे कुठे ताण जाणवला, फ्रंट अँड बॅक ऑफ नेक, हळूहळू ताण कमी करा. शोल्डर कडे ताणतणाव जाणवला, हळू 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 दरवरचा ताण तर तुम्ही खाली ठेवून दिलाय, असं हळूहळू रिलॅक्स करा. शोल्डर्स हलके होत आहे. हातांमध्ये जर ताण जाणवला, त्याची बोटं, फोरआर्म, आर्म हे जड वाटलं, ताण जाणवला, तर त्या ताणाला रिलीज करा. अशाच प्रकारे छातीच्या मसल्स, फुफ्फुस, त्या ठिकाणी मला हेवीनेस किंवा ताण वाटला, तर हलकं फील करा, तो ताण रिलीज. पोटाच्या मसल्स, हळूहळू हळू हेवीनेस जो वाटेल तो फील करा, आणि मग हळूहळू तो रिलीज करा आणि तुम्हाला हलकं वाटेल. पाठीचा भाग, टेन्शन वाटेल, फील करा. जर तिथे ताण असेल, टेन्शन असेल तर, आणि हळूहळू ते रिलीज करा. मांड्यांचा भाग, फ्रंट अँड बॅक ऑफ द थाईज, हेवीनेस किंवा प्रेशर किंवा ताण वाटेल, टाइटनेस वाटेल, ते रिलॅक्स करा, हलकं फील करा. हाफ मसल्स, आपल्या पोटऱ्या ज्या आहेत, हळूहळू त्यातला स्ट्रेस हलका करा. आणि आपला पाय, पंजा, हळूहळू हळू रिलॅक्स करा. सगळा ताण रिलॅक्स करा. ताण जाणवला तर इथे श्वास द्या. Breathe through the space where it is feeling pressure. Breathe through heaviness. आणि आता हलके हलके डोळे उघडा.
एक नवीन ऊर्जा तुम्हाला स्वतःमध्ये जाणवेल. तो स्ट्रेस जो तुम्ही फील करत होता तो सगळा रिलीज झाल्यासारखा. आता आपण ग्राउंडिंग एक्सरसाइज करूया. ग्राउंडिंग एक्सरसाइज ही प्रेझेंट मोमेंट मध्ये घेऊन येते आपल्याला. तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या 5 गोष्टींकडे लक्ष द्या की कुठल्या 5 गोष्टी तुम्हाला आज आपल्या आसपास दिसत आहेत. आणि मग कुठल्या 4 वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही स्पर्श होत आहेत ते बघा. स्पर्श करताना बघा की ते मऊ आहे की रफ आहे. 4 सरफेसेस. आणि आता कुठले 3 आवाज तुम्हाला ऐकू येतात माझा आवाज सोडून, की तुमच्या आसपास, तुमच्या रूम मध्ये, तुमच्या रूमच्या बाहेर, घराच्या बाहेर, मधून किंवा रस्त्यातून. वास घेऊन बघा. 2 वेगवेगळ्या प्रकारचे वास आणि एक चव. टेस्ट सेन्सेशनमुळे परत ते प्रेझेंट मोमेंट मध्ये आपण येतो. तर हे 3 टेक्निक्स, 7 मिनिट ब्रीदिंग, बॉडी स्कॅन आणि ग्राउंडिंग, यामुळे शरीराला आणि मनाला रिलॅक्स होण्याची सवय लागते, मदत आहे. आता पुढे आपण बघूया की कुटुंब आणि समाजाचा आधार हे कसं बरं एक स्ट्रेस कमी करण्यामध्ये मदत करते. समजा आता घरामध्ये पती पत्नी किंवा पार्टनर असेल, रोज 15 मिनिटं त्यांच्याशी खरं बोला. जेव्हा खरं बोलतो तेव्हा नाती चांगली सुधारतात आपली. हलकं वाटतं. विश्वास आणि प्रेम आपुलकी त्या नात्यामध्ये असते. आणि अशा वेळी तो एक सपोर्ट म्हणून आपल्यासाठी असतो. तक्रार नाही, पण आपले फिलिंग सांगा की मला असं असं होतंय. एकमेकांचं ऐका, जज न करता, खूप जास्त ऍडवाइस न करता, फक्त त्यांच्यासाठी एक उपस्थित राहणं की हो मी ऐकते, मला कळतंय, करून बघा. हा तुमच्यासाठी खूप महत्वाचा सपोर्ट असू शकतो. आता मुलं आणि कुटुंब, घरात एक सेफ स्पेस बनवा ज्यामध्ये कुणी काही शेअर करू शकतं, त्याला कोणी जज करणार नाही आणि त्यांना ते शेअर करताना एक आधार वाटेल असं वातावरण घरामध्ये ठेवा. स्ट्रेस सोबत मुलांना त्रास देऊ नका. ऑफिस मधला, बाहेरचा राग, त्याचा स्ट्रेस आल्यानंतर मुलांवरती ओरडणं, घरी आरडाओरड करणं, यापेक्षा बघा की नेमकं काय होतंय, कशामुळे मला तो ओरडण्यासारखं वाटतंय किंवा स्ट्रेस इतका वाढलाय, आणि मग मी ते मुलांवरती तो राग किंवा घरच्या व्यक्तींवरती तो राग काढणं योग्य आहे का? मग मी काय करू शकते किंवा काय करू शकतो हे तुम्ही ठरवा. एकत्र वेळ घाल. स्क्रीन फ्री झोन एक घरामध्ये बनवा की ह्या टाइम मध्ये आपण कुणीही फोन बघणार नाही, पण आपण एकमेकांबरोबर काहीतरी वेळ घालवणार, म्हणजे गप्पा मारणार किंवा एकत्र काही काम करणार. तर अशा प्रकारचं एक रुटीन आणि वातावरण घरामध्ये हळूहळू बनवायला सुरू कर. आणि मुलांना कसं आहे ना, एकदम आपण शिस्त लावायला गेलो तर लागणार नाही, पण जर आपण त्यांच्या आवडत्या वस्तू त्यांना दिल्या, त्यांचं ऐकून घेतलं, फिरायला नेलं, आणि एकदा त्यांचं मन असं रिलॅक्स आणि छान वाटायला लागलं, त्यानंतर तुम्ही त्यांना ही गोष्ट सांगू शकता की आपण एकत्र वेळ घालवू, आपण त्यामध्ये फोन नाही बघायचं, तर आपण आता जी बुक्स वाचली आहेत त्याचं डिस्कशन करूया, वा आज काही न्यूजपेपर वाचला असेल त्याच्यामधलं जे असेल ते बोलूया, आपली ओपिनियन शेअर करूया, आज शाळेत काय झालं किंवा कामाच्या ठिकाणी काय झालं ते व्यक्त करूया. अशा वेगवेगळ्या गोष्टी आणि किस्से घरच्यांमध्ये बोलू शकतो. त्यामुळे घरातला एकमेकांचा बॉन्ड देखील खूप स्ट्रॉंग होतो आणि हा घरातला सपोर्ट खूप जास्त मदत करतो स्ट्रेस कमी करण्यामध्ये. आता मित्रमैत्रीण. मित्रमैत्रीण म्हणजे मित्रमैत्रीण ही अशी स्पेस आहे जी एक वेगळीच असते. मित्रमैत्रिणीमध्ये भांडण असतो, रुसवा असतो, पण तेवढीच आपुलकी आणि प्रेम असतं. ज्या काही गोष्टी आपण कोणासोबतच शेअर करू शकत नाही, ते आपण फ्रेंड्स मध्ये शेअर करतो. आणि ते आपल्याला एक वेगळ्या लेवलला, आपल्या जवळचे मित्र एक वेगळ्या लेवलला आपल्याला समजू शकत असतात. आठवड्यातून एकदा भेटा, बोला. वल्नरेबिलिटी जे आहे ते खरं सांग. मी स्वतःला एक ऑथेंटिक सेल्फ म्हणून आपल्या फ्रेंड्सला एक म्हणतो ना आपण, ओपन अप व्हा आणि त्यांनाही ती स्पेस तुम्ही. टॉक्सिक मित्र ओळखा, ते आपला फायदाच घेतात, आपल्याकडून काहीतरी त्यांचं हे होणार आहे
असे टॉक्सिक मित्र ओळखा त्यांच्यापासून. आता माझा स्ट्रेस स्कोअर सेल्फ चेक करा. खालील प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं द्या. होय, 1 आणि नाही 0. आणि मग तुमचा स्कोअर काय येतोय ते बघा. ठीक आहे. नंबर, तर नोटबुक पेन घेऊन बसा आणि त्यामध्ये लिहा. जर येस असेल तर 1, नो असेल तर 0. नंबर 1, रात्री झोप नीट होत नाही. होय, नाही. नंबर 2, छोट्या गोष्टींवर खूप चिडचिड होते. होय की नाही. 3, सतत थकल्यासारखं वाटतं. होय की नाही. 4, आनंद कमी झाला असं वाटतं. होय की नाही. 5, एकाग्रता कमी झाली आहे असं वाटतं. होय की नाही. 6, डोकंदुखी, पोटाचे त्रास वाढलेत असं वाटतं. होय की नाही. 7, लोकांना टाळण्याची इच्छा होते. होय की नाही. भविष्याबद्दल खूप काळजी वाटते. होय. जर तुमचा स्कोअर 0 to 2 च्या मध्ये असेल तर कमी स्ट्रेस आहे. 3 to 5 मध्ये असेल तर सजग राहा. आणि 6 जास्त, 6+ जास्त आहे तर प्रोफेशनल मदत घ्या. हे महत्वाचं. तर मुख्य संदेश आपल्याला काय आहे प्रेझेंटेशन मधून किंवा आजच्या ह्याच्यामधून, की स्ट्रेस हा जीवनाचा एक भाग आहे, पण तो आपण मॅनेज करू शकतो. प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रेस आहे. आपण त्याला अपॉर्च्युनिटी म्हणून घेतोय, एक सफरिंगचं साधन म्हणून घेतोय, की अरे अरे बिचारी मी, माझ्यासोबत तर नेहमीच असं होत असतं. या पद्धतीने आपण घेतोय, की आपण या पद्धतीने घेतोय, की ठीक आहे याच्यामध्ये काय मी डेव्हलप करू शकतो, त्यामध्ये कसं मी याच्यातून मार्ग काढू, कसं मी पुढे जाऊ, काय करता येईल मला. बरोबर. तर स्वतःच्या शरीराला हलकं फुलकं ठेवून, मनाला स्थिर ठेवून प्रत्यक्ष परिस्थिती, आउटर सिच्युएशन त्याच्यामध्ये मार्ग काढला. ओके. तर आपण हे करू शकतो. हे संदेश 2, श्वास हे सर्वात जलद सहज स्ट्रेस कमी करण्याचं साधन आहे. नंबर 3, झोप, व्यायाम आणि पोषण हे स्ट्रेस मॅनेजमेंटचे आधारस्तंभ आहे. झोप, व्यायाम आणि पोषण. नंबर 4, एकटं पडू नका, मदत मागणं हे शक्तीचं लक्षण आहे. नंबर 5, स्ट्रेस जास्त वाटत असेल तर तुम्ही सायकॅट्रिस्टची मदत घ्या किंवा थेरपिस्टची मदत घ्या आणि त्यांना जे आहे ते मनातलं सांगा, मार्ग काढा. आपण आत्ताच पाहिलं होतं की मदत मागणं ही चांगली गोष्ट आहे. ज्यावेळी आपल्याला असं कठीण वाटत असेल की आता हे माझ्याकडून नाही होणार, मदत मागा, काहीच हरकत नाही. तर अशा पद्धतीने आपलं जे आजचं स्ट्रेसचं सत्र आहे ते संपलेलं आहे. मला ही आशा आहे की तुम्हाला त्याची मदत नक्कीच होईल. तुम्हाला जर कोणी असं वाटलं की आपण यांना शेअर केलं तर त्यांनाही मदत होईल, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही त्यांची स्ट्रेस लेवल बघू द्या. त्यांचा झोपेचा स्कोअर कसा आहे ते बघा. आणि झोप जर 5 ते 7 तास असेल तर चांगली गोष्ट आहे, पण 5 तासापेक्षा कमी असेल तर मात्र त्यांना नक्की तुम्ही मदत करण्याचा प्रयत्न करा. की कशा पद्धतीने ते झोपेच्या रुटीनमध्ये, स्लीप हायजीनने स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट आणू शकतात. स्ट्रेस हा आयुष्याचा अविभाज्य भाग असला तरी आपण त्याला मॅनेज करू शकतो. आपल्याकडे ते स्किल आहे. फक्त आपल्याला ती जाणीव असली पाहिजे की हो हे स्ट्रेसमुळे होत आहे आणि या गोष्टी मी करू शकते. 4-7-8 ब्रीदिंग करू शकते, बॉडी स्कॅनिंग करू शकते किंवा ग्राउंडिंग 5-4-3-2-1 ग्राउंडिंग. अशा पद्धतीने जेव्हा तुमच्याकडे हे छोटे-छोटे टूल्स असतात त्यावेळी तुम्हाला एक वेगळाच कॉन्फिडन्स वाटतो आणि स्ट्रेस आला तरी त्याच्यातून मार्ग कसा काढायचा हे तुम्हाला माहीत होऊन जातं. त्यामुळे अशा पद्धतीच्या प्रॅक्टिसेस स्वतःही करा आणि दुसऱ्यांनाही प्रेरित करा अशा प्रॅक्टिसेस करण्यासाठी, जेणेकरून त्यांचा स्ट्रेस हा शरीरामध्ये साचत-साचत जो क्रॉनिक स्ट्रेस होणार नाही, तो अॅक्यूट स्ट्रेस लेव्हललाच त्याच्यातून काहीतरी मार्ग निघत राहील आणि आपण शरीर आणि मन निरोगी होईल.
निरोगी राहील, सकारात्मक राहील, आयुष्याचा आनंद आपल्याला खऱ्या अर्थाने घेता येईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ह्या टिप्स सतत मिळत राहतील. आणि रहा, मस्त रहा, जर्नलिंग करा आणि स्वतःसाठी अप्रिशिएट करायला रोज एक तरी गोष्ट करा आणि मग स्वतःला मनापासून अप्रिशिएट. काळजी घ्या. भेटूया.